आपण थोडा बात करू आपला परशत शबुआ ज्यामध्ये आपण जेखले मखत शेकेल जे बोलतात की लो जेखले मखत शेकेल ते पण बात करू परशत זכור. בסדר? אני אסתר. טוב, אז असं की परशत झखोर हा एकच पराशा आहे जो आपण प्रत्येक शब्दातला पण पराशा वाचतो. पण असं की हे काय काय पराशे आहेत जे तोरामधून आहेत, काय काय पराशे जे नाही आपल्या तोरामधून आहेत. ओके. आज असं नाही की बाकीचे जे पराशात आपण शब्दातला वाचतो ते नाही तोरामधून आपल्याला मिtzvah करतोय आपण. नको ना मग तोरा वाचतोय पण नाही तोरामधून मिtzvah आपण दे म्हणजे आपले जे मोशे रबेनू आले आणि त्यांनी बोलला की प्रत्येक शब्दातला काय करा, प्रत्येक शब्दातला तोरा हे काढा, सेफे तोरा काढा आणि त्या सेफे तोरामधून आपण तोरा वाचतो का? की मोशे रबेनू बोलला की असुरे माणसाला कमीत कमी मिनिमम 3 दिवसाच्या जास्ती विदाऊट तोराचा असला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे विदाऊट तोराचा म्हणजे काय? म्हणजे तोराचा स्टडी नाही करत किंवा तोरा ऐकत नाही तो. सध्या नाही सर्वजण तोराचा स्टडी माहिती असतं तेव्हा त्या पहिल्याच्या टायमाला नाही सर्वांच्या मध्ये हे असतो. आता असं लिहिलं आहे की त्यांनी हे केला की मंडे मंडे आणि थर्सडे आणि शबात या 3 दिवशी सेफे तोरा काढला पाहिजे की बघू 3 दिवस विदाऊट तोरा असुऱ्या माणसाला जायला म्हणून आपले मुशरफीने काढला. पण हे पराशा पण तोरामधून वाचतो मिचवा नाही मिचवा तोरामधून आहे की आपण तोराचा स्टडी खूप पुरा पुरा दिवस केला पाहिजे ह्याच्यामध्ये म्हणजे ऑल द टाइम तोराचा स्टडी आहे मिचवा. पण तोराचा जे आपण वाचतो तो मिचवा नाही आपल्या तोरामधून आहे. फक्त हा एकच मिचवा आहे जो आपले तोरामधून आहे जो पराशत जखोर आणि जो आपण शबातला आठवण करू कशाबद्दल आम्हाला सहजा हे आता आपण आपले 4 पराशर तसे पराशत कलीम जे सर्वांना आठवण येतो मागचे 2 हफ्ते पहिले आपण वाचला नाही मागच्या शब्दातला त्या पहिल्याच्या शब्दातला पराशत आपण जखोर या शब्दातला वाचू. त्यानंतर अजून शब्द येईल ते पण पराशत परा आणि पराशत अहोदेश सहजन हे सर्व आपण पराशत जाखोरमध्ये आपण तात्पुरता राहू. पुढच्या परिस्थितीमध्ये आपण बात करू बाकीच्यांचे. पण सर्वात आठवण म्हणजे काय हा मिचवा आहे तोरामधून की प्रत्येकाने हा पराशा ऐकला पाहिजे. सर इने बिशनाशे असे रसामध्ये तो आज चाललंय की का आपण आठवण केला पाहिजे आपल्या आलाखामध्ये बघतो की असुऱ्या माणसाला कोणत्यावरती राग धरून ठेवला पाहिजे. म्हणजे जर एक्झाम्पल त्याचा कोण बाजूवाला असेल ओके आणि त्या बाजूवाल्याने काय केला बाजूवाल्याने आला आणि आपला त्याला हे पाहिजे होता हातोडी पाहिजे होती. ओके तो बोलतो की मला हातोडी दे. ओके बाजूवाल्याला बोलतो मला हातोडी दे आणि त्याला माहिती आहे तो बघतोय तिकडं की तू काल हातोडीने पण काम करत होता त्यामध्ये किंवा स्क्रू ड्रायव्हर दे. तर तो बोलतो नाही माझ्याकडे नाहीये मी देऊ नाही शकत तुला. तो बोलतो अरे पण मी तो बघतोय साईडला तिकडे पडलेलं आहे तरी पण तो बोलतो नाही नाही माझ्या नाहीये मी तो देऊ नाही शकत. आज प्रत्येक नॉर्मल माणूस काय करतो सर ठीक आहे समजलं तुला नाही द्यायचं आहे काय प्रॉब्लेम नाही. पण तो काय करतो जाऊन स्वतः विकत घेतो. त्यावेळी विचारतो बाजूला रे कसं झाला नाही राहू दे मी आता विकत घेतला स्वतःसाठी काय नाही तो जा निघून गेला. दुसऱ्या दिवशी कोण येतोय तोच बाजूला परत येतो बोलते अरे काल मला बोललेलंस तू विकत घेतलास स्क्रू ड्रायव्हर किंवा हातोडी मला एक देऊ शकतोस का 10 मिनिटासाठी. तो ते काय हातोडी किलो कशाला किलो आता काय झाला एवढा जेव्हा मला पाहिजे होतं तू नाही दिला मी जाऊन विकत घेतला आणि तुला पाहिजे की मी तुला देन. आपला आलाखा बोलतोय आपले ह्याच्यामधून तोरामधून की मस्त आहे त्याला द्यायला का नाहीतर मी असं दाखवलंय की मी त्याच्यावरती कपटत होते म्हणजे राग ठेवतोय. असू रे माणसाला जे तुला केलं आहे ते दुसऱ्यांना पण कर किंवा त्याला परत कर हलाखाप्रमाणे. पण हा पराशय आम्हाला लेखचा असं की हशेम आपल्याला बोलतोय की या माणसाच्या वरती तू त्याला प्रेम नको करू. जसं ज्यांनी ज्यांनी काय केलं आपल्याला असं की जेव्हा आपण इने जेव्हा आपण इजिप्तमधून बाहेर निघालो आणि सर्व आपण म्हणजे ऑलमोस्ट काय म्हणतात आपण थकलेली माणसं होतो ऑलमोस्ट इंजर्ड माणसं होतो. ओके की आपण वॉर केला एवढं धावलो आणि तेवढा त्रास झाला आपल्यावरती इजिप्तमध्ये. आणि त्या टायमाला काय केला त्या टायमाला आपण एवढं पोझिशनमध्ये नव्हतो वॉर करायच्या तरी पण कोण आला आपल्याला ती वॉर करायला आणि असं की सर्व जे आपलं किर्यात यामसूस झाला आणि सर्व झाला म्हणजे जेव्हा आपला सी डिवाइड झाला तर असं की पुरा वर्ल्ड आपल्यापासून घाबरून राहत होता. त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती काय करायला त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती आपल्यासोबत येऊन वॉर करायला.
पण आम्हाला एक बोलतात काय घाबरायचं त्यामध्ये, हे किती वीक आहेत काय आहेत. पण त्यांनी बघितलं की एवढे वर्ष आपण स्लेव्हरीमध्ये होतो, 210 इयर्स आपण स्लेव्हरीमध्ये होतो, आपण इजिप्तमध्ये. आणि सर्वजण असे वीक होते, बायका होती, पोरं होती. तरी पण त्यांनी काय केला, आपल्यावरती मर्सी नाही घेतली. आपल्याला लेखे म्हणजे ब्रेड आणि पाणी देण्यात, आपण एवढं लांबून आलोय ते देण्यापेक्षा काय केलं त्यांनी, त्यांनी आपल्यावरती वॉर करायला आला. आणि हाशिमला ही गोष्ट आवडली नाही. हाशिमला ही गोष्ट आवडली नाही त्यामध्ये. पण आपण बघू कशी आपण ती वॉर जिंकलो आणि त्यांना डिस्ट्रॉय केला. आणि आपण बघ पुढच्या वर्षामध्ये बघू आपण किलो हमान पण कुठून म्हणजे बॉर्न झाला त्या हिशोबाने. आज असं नाही की हाशिम इथं मिtzvah आपल्याला देतोय जखोर असायला असायला का अमालेक, म्हणजे आठवण ठेव की अमालेकने असा काय केलं त्या टायमाला. ते प्रश्न विचारतं काय काय नाही की का असं बोललं आपल्यामध्ये. असं नाही की हाशिमला पहिली गोष्ट आवडली नाही की तू वीक माणसांवरती येतस. ओके, एवढा वॉर करायला बायकांवरती पोरांवरती येतस. हाशिमला आवडत नाही की आपण पहिले पण बोललो आपल्या अलाखोतमध्ये की आपल्या ह्याच्यामध्ये शिवरीमध्ये की हाशिमला आवडत नाही कोणच्या मागं धावलेला. म्हणजे जरी मी खरा असेन किंवा खोटा असेन तरी हाशिमला आवडत नाही मी कोणच्या मागं धावतोय. ओके, हाशिमला आवडत नाही मी कोणच्या मागं धावतोय आणि त्याचा पिछा करतोय. म्हणजे जरी मी ज्याच्या मागं भागतोय तो वाईट माणूस असेल तरी पण हाशिम कोणचा साथ देतो, ज्या माणसाच्या मागं धावतायत. नाही मागं जो धावतोय जरी तो खराब होत असेल का, की हाशिम ऑल द टाइम वीक माणसांच्या मागं असतो. नाही, आपल्या स्ट्रॉंग माणसाच्या मागं असतो. की जो माणूस वीक असतो, जसं आपण इस्रायल आपण बोलतो बैशानी, म्हणजे आपण लाजुरी माणसं आहोत का, की हाशिमला ही गोष्ट आवडतो. म्हणून असं नाही की हाशिमने काय केला, आपल्याला तिकडं आठवण द्यायला दिलं आहे की ते जसं त्यांनी केलं आहे तसं विसरू नका. आता आपण प्रत्येक हाशिम का बोलते आपल्याला प्रत्येक टायमाला आठवण ठेवली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे अमालेक लोक कोण होते, असं नाही की अमालेक लोक ही एक कम्युनिटी होती. ओके, जात होती ज्यांनी आपल्याला डिस्ट्रॉय करायचा ट्राय केलेला. ओके, आपण बघू हमान हा पण ह्यांचाच कम्युनिटीमधला एक पोरगा झालेला होता. ओके, म्हणून आपण बघू त्याला मिtzvah आहे. असं नाही की अं, मोर्देखाय यांनी मिtzvah केला. कसला? हमान अगागी. अगागी हा चाललाय की कोण होता, अमालेक होता त्याच्या कम्युनिटीमधला. आणि असं आहे की हाशिम आपल्याला बोलते की प्रत्येक टायमाला काय करा, प्रत्येक टायमाला जेव्हा तुम्हाला अमालेक भेटेल तर मिtzvah आहे त्याला काय करायला, कापाला, म्हणजे त्याचा जीव घ्यायला. आणि आपण त्यावरती ब्रखा पण करतो. आज शिकतात जे अमालेक, म्हणजे अमालेकचा काय करतो आपण, अमालेकचा आपण कापताना ब्रखा आहे त्याच्यावरती. पण आपण बघू की पुरा वर्ल्ड मध्ये सनखरीब हा मोठा हे होता, किंग होता. त्यांनी काय केला, त्यांनी सर्व कास्टमध्ये आपला मिक्सअप केला. हे ह्याच्याशी लग्न, ती कम्युनिटीला हे केला, ते लोक तुमच्या कम्युनिटीचा लँग्वेज परत बोलू नाही शकत इथे. आणि त्यामुळे पुरा वर्ल्डमध्ये त्यांनी सर्वांना स्प्रेड करून टाकला. ओके, त्यामुळे आपल्याला आता माहिती नाही हे अमलेक हे कोण आहेत खरे. म्हणून आपल्याला या टाइममध्ये मिtzvah नाहीये. पण जर आपल्याला माहिती असता कोण खरा अमालेक आहे, असं की मिtzvah होता काय करायला, मिtzvah होता सर्वांना आता या अमालेकचा खून करायला. असं आणि त्यात ती ब्राखा पण आहे. ओके, जसं आपण बघू एक्झाम्पल, पराशा आपला कुठला आहे, पराशामध्ये आपण बघू ते चवे, त्यानंतर मफ्तीर. आपण अजून एक सेफर तोरा काढू, त्यामध्ये आपण परशात जखोर वाचू. पण हफ्तारा पण आहे. आणि आपण सर्वांना आठवण आहे की हफ्तारा आपला काय असतो, जे मफ्तीरमध्ये वाचलाय. म्हणजे मफ्तीरमध्ये कुठला रोश खोतेश बद्दल वाचलाय तर हफ्तारा पण रोश खोतेश बद्दल असेल. जसा मागच्या शब्दातला परशात शकालीम वाचला तर हफ्तारा पण काय होता, परशात शकालीम बद्दल होता. जसं नाही की हा मिtzvah आहे आपला त्याबद्दल द्यायला. पण आपण त्यामध्ये हफ्त्यामध्ये काय दाखवलंय, हफ्त्यामध्ये दिलंय की आपला श्मुएल बद्दल. असं की शौल मेलेक हा मोठा किंग होता. ओके, ऑलमोस्ट मोठ्या लेवलला होता, मशासारख्या लेवलला होता. पण त्याचा किंगडम त्याकडनं घेऊन टाकला आणि कोणाला दिला, दाविदा मेलेकला. बोलते का दिला, की श्मुएल नबी त्याला माहिती पडला की अमालेक त्यांचा ग्रुप कुठेतरी लपून बसलाय. आणि श्मुएल नबी जो आपला प्रॉफिट होता त्यांनी काय बोलला, आपल्या हफ्त्यामध्ये जर कोण हफ्त्याचा मिनिंग वाचेल तर त्यामध्ये ही स्टोरी सांगितलेली आहे. आज त्यांनी काय सांगितलं शौला मेलखला, किंग शौलला, जा त्या सर्वांना मारून टाक, जे काय त्यांच्याकडे सर्व मारून टाक त्या लोकांना.
त्याने काय केलं शाहूला मेलकनी, सर्वांना मारला, पोरांना, बायकांना, माणसांना. आणि त्यांचा जो किंग होता आगागी, त्यांनी काय केला, त्याला घेऊन आला. कशासाठी? तो बोला की मी सर्वांसमोर मारीन आपल्या किंगडम मध्ये. आणि त्यांनी काय केला, त्याला बोलले की सर्व जाऊन टाक. असुर आहे काय केला, पण त्याने बोलला अरे कशाला, त्याकडे एवढे शिप्स आहेत आणि हे आहेत, आपले कामाची गोष्टी आहेत, कशाला फेकायचे, आपल्याला वापरता येईल. आपले काय बोलतात, आपले काव्ज आहेत, सर्वांना सॅक्रिफाईस करता येईल आपल्या बेतामिकदासला. त्यांनी काय केला, ते सर्व घेऊन आला. शाऊला वेलखला, शमूएल नबीला हशेमनी हे केलेला, त्याच्यावर बात केली. त्याला बोला बघ शाऊलनी तू सांगितलेलं नाही केलास, जो मिtzवा केलेला, म्हणून आतापासून तो किंग नाहीये. तर तो तात्पुरता हशेमशी त्याची बात होतं. आणि तो नंतर ऐकायला येतं काय, सर्व आपले शिप्स ओरडतायत आणि बैल ओरडतायत आणि गाय ओरडते. तो बोलते शाऊल मेले, तो बोलते बघ मी सर्वांना मारला. तो बोलते सर्वांना मारलास तर मला हे आवाज काय ऐकायला येते. तो बोलते हे तर बोलते काय बोलतात आपले त्या त्यांच्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या गावामध्ये जेवढे पण काब झाली ते सर्व घेऊन आलो, आपल्याला वापरता येतील, त्यांची भांडी पण घेऊन आलो. आणि असं लिहिलं आहे की शुमोला नबी बोलतो अरे हशेमला, तो ते कशाला आणलेस, पण तो ते नाही आपण सॅक्रिफाईससाठी होतील आपल्या बेताविंदर्शला. तो ते हशेमला तुझ्या सॅक्रिफाईसची गरज आहे. हशेमने तुला काय हे दिलेला की अगागी अमालेक ह्यांचा काहीच आठवण नाही ठेवली पाहिजे. आज तू त्यांचं हशिमला द्यायला येतस, काय उपयोग नाही. असं की शुमोला नबीने खाली उतरला आणि तो किंग होता, त्याचा डोका कापून टाकला. तो नबी होता शुमोला नबी. मग ते त्यांनी बराखा केली आणि त्या किंगला मारून टाकला. पण तिथपर्यंत त्याला अजून पोरं झालेली होती रस्त्यामध्ये, की तो असं की तो हे होता, ब्लॅक मॅजिकचा माणूस होता. ओके. आणि त्यापासून हमान तयार झालेला. म्हणून आपण परत जखरमध्ये पण हे करतो. आणि असं नाही की इथं आपण हफ्त्यामध्ये बघू शकतो की हशिमला काही काही जण काय करतात, पुरा वर्ष शबात तोडतात, काय पाहिजे ते करतात आणि नंतर काय घेऊन येतात, किप्पूरला माफ मागायची 10,000 रुपये किंवा 1 लाख मध्ये घेता विकत. नाही, हशिमला पैशाची गरज नाहीये, की हशिमला पाहिजे तर कसे पण येतील पैसे. हे आपण हफ्त्यामध्ये बघू. हशिमला पाहिजे की त्याचा ऐकला पाहिजे आपण. काय काय जण बोलतात अरे मी तू पुरा काय करायचं ते करतो, कशरूत नाही खात, काय नाही खात, पण डोनेशन करतो. हशिमला डोनेशनची गरज आहे? नाही, माणसांना गरज आहे डोनेशनची, की अजून चांगला होऊन दे. पण हशिमला गरज नाही. हशिमला कसली गरज आहे, की आपण हशिमचं काय सांगितलंय ते ऐकू. ते आपण या पराशामध्ये उगा बघू. शेवटी शाऊला मेलेख ह्याच्यापासून तो राजा होण्याचा हे हक्क घेऊन टाकला आणि कोणला दिला, दाविदा मेलेखला. ओके. आणि आज दाविदा मेलेख त्यापासून किंग झाला. आणि शाऊल हा तिकडनं किंग येण्यापासून उतरून गेला. आणि इथं आपण बघू किती इम्पॉर्टंट आहे. कधी कधी माणसाने बोलता अरे काय आला मी हे करीन, हा बिचवा करीन आणि दुसरा पाप करते. नाही, हशिमला काय काय म्हणतात आपण, शोखात म्हणजे आपला रिश्वतची गरज नाहीये. असे काय करतात बोलतात, अरे मी मशिदीला एवढी मदत करतो काय, पण मी शपथ पाळत नाही म्हणून काय झाला, मी कसूर खात नाही. की हशिमला गरज नाही. हशिमला काय असलं की जेव्हा बेतामिदश होतात असेल की नॉन ज्यूश माणसं येऊन पण तिकडं चॅरिटी करायचे तिकडं. एवढं हे होतं आणि एवढे पैसे आणायचे की कमी नव्हती. असं आपण बघू इथं हशिमला आपला काय म्हणतात रिश्वतची गरज नाहीये. काय काय जण विचार करतात की मी रिश्वत देईन हशिमला आणि माझं सर्व ठीक होईल. नाही. सर हे याच्यामध्ये आपण होतात हाशिमने आपल्याला प्रत्येक वर्षी काय सांगितलंय तोरामधून, प्रत्येक वर्षी तोरामधून मिtzvah आपला पराशत अमालेक ऐकायला. कशाला? की ही गोष्ट विसरली नाही पाहिजे, की जे आपल्याला अमालेकने केलंय, तो आपल्यामध्ये जो राग आहे अजून, जसं आपण बघू एकदम एक्झाम्पल त्या, जसं आजामध्ये झाला, सर्वांना राग आहे त्याबद्दल. ते तसंच राग होता आपल्या ह्याच्यामध्ये. हशिमला नाही आवडला आणि हशिमने आपल्याला मिtzvah दिलाय प्रत्येक वर्षी, जखोर अशेर असलेख अमालेक, म्हणजे आठवण ठेव या अमालेकनी तुम्हाला कोणा काय केलेला. ओके. तो आपण हा परसा जखोर, जर आपण ऑर्डर्सने बघायला गेलो तर आता नाही बोलला पाहिजे. कधी बोलला पाहिजे? पेसकच्या पहिले. त्यामध्ये पुरींच्या पहिले. आणि अजून थोडं टाइम आहे पेसकच्या पहिले. म्हणजे पेसकच्या पहिले काय झाला, आपण पेसक नंतर बाहेर निघालो, आपला तोरा हे भेटला. पेसकच्या नंतर आपल्याला तोरा भेटला वाब सिवान, आणि त्यामध्ये ही गोष्ट झाली अमालिकचा मिलखामा. आता कशाला आठवण करतोय? नाही, की असं नाही की आठवण द्यायला, की अमालेकचा पोरगा कोण होता, त्याच्या नातू कोण होता, तर ते हमान. आणि त्याला पण पाहिजे होता आपल्या 127 कंट्रीज मधून आपला काय करायला, आपला
ज्यूइश माणसाचं नाव डिस्ट्रॉय करायला, जसा हिटलर. हिटलरला काय पाहिजे होता? हिटलरला पाहिजे होता आपण सर्व ज्यूइश माणसांना डिस्ट्रॉय करायला. नाही फक्त ज्यूइश माणसं असले की जे पण आपल्या कनेक्शन मध्ये होते, म्हणजे त्याची त्याचे डॅडी एक्झाम्पल ज्यूइश होते आणि बायको ज्यूइश नव्हती. त्याला कोणी लग्न केलं त्यांच्यामध्ये, ते पोरं झाली आणि ते लोक सर्व काय केले, आपल्या दुसऱ्या कास्ट ख्रिश्चनच्या क्लासमध्ये ते लोक पाळत होते किती वर्ष, म्हणजे 4 जनरेशन 5 जनरेशन ते लोक तिकडेच आहेत, त्याला पण माहिती पण नाही ते लोक त्यांचा ज्यूइश कोण होता. ते असं झालं की हिटलरने ते माहिती केला आणि ते सर्व नॉन ज्यूश माणसाला पण मारला. मग ते मला आठवणच नाही ठेवायची, कोण बोलेल की माझा आजोबा किंवा परदादा ज्यूश होता त्यामध्ये. ते आपण बघू किती, म्हणजे हाशिमने आपला मिtzvah हा आठवण करा म्हणून मिtzvah आहे. तर प्रत्येकाने आठवण ठेवला पाहिजे की आपण जेव्हा ऐकू पराशा चाललंय की कुठला आहे हा, कधी वाचतील हे? आपले 7 आलियोत होतात देशाबादला, ते नॉर्मल वाचतील. त्यानंतर जी आपण मफ्ती जी छोटा पार्ट वाचतो तो नवी चांगलं लिहिलं की असं लिहिलं की सर्वात बेस्ट सेफर तोरा काढला पाहिजे, म्हणजे 2 सेफर तोरा निघतील. ओके, पहिला सेफर तोरा मी पराशत शेबू 7 आपले आलियोत वाचतील आणि त्यानंतर आपला पराशत जखोर जो आहे तो दुसऱ्या सेफेतोर वाचते, असं की सर्वात बेस्ट सेफेतोरा काढला पाहिजे त्यामध्ये. आणि त्यामध्ये हा परत जखोर वाचला पाहिजे. कोणी वाचला पाहिजे? जो हजन बाबा आहे त्यांनी विचार केला पाहिजे, मी सर्वांसाठी मिtzvah करतोय तोरामधून, जसं आपण शोफार वाजवतो तेव्हा आपण बोलतो की अरे मी ब्राखा सर्वांसाठी करतोय, आणि आपण विचार पण करतो की आता आपल्यासाठी शोफार वाजवतोय. तसंच या पराशामध्ये पण पराशात जाखोर जो वाचू, छोटा प्रोसिजन, छोटा तो पॅसेज आहे तो 10 लाईन्सचा वगैरे, तो पण काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे की हजरत बाबा आपल्यासाठी नमाज करतोय, वाचतोय, आणि आपण त्या मिचवामधून आता करतोय. सजन तो आता मिचवा ऐकायचा करतोय. मिचवा आहे, प्रत्येकाने मशिदीत गेला पाहिजे, ऐकला पाहिजे. सजन ट्राय केला पाहिजे, लहान पोरांना नाही चढवला पाहिजे की हा मिचवा आहे तोरामधून, आणि यामध्ये कमीत कमी माणूस जो 100% म्हणजे त्या एजमध्ये आलाय, की आपल्या तोरामध्ये बघायला गेलो तर बरमिचवाचा एज नाही दिलाय 13. आपले स्कॉलर झाले आणि बोलले नाही 13 म्हणजे त्याला समजू शकते, तो कोणला नामाज करतोय, तो फी मांडू शकतोय वगैरे, मिचवत करू शकतोय, म्हणून आपण 13 दिलाय. असं नाही की मागच्या जनरेशनमध्ये पहिलेचे एकदम किती वर्षानुवर्ष बरमिचवत कधी करायचे, 20 वर्षाचा असताना, नाही 13 वर्षाचा असताना. पण आपले बघितले की पोरं बहु हशेम जास्ती काय करतायत, जास्ती इंटेलिजंट पोरं आहेत, आणि अजून या वयामध्ये सर्व त्यांना बहु कशी मिचवत करायची माहिती आहे, फिली मांडायची माहिती आहे, म्हणून आपला बरमिचवा 13 वर्षापासून करतात. म्हणून ट्राय केला पाहिजे कमीत कमी परत जखोर मध्ये जो आपण मफ्तीर 7वी आल्यानंतर चढवू, तर कमीत कमी ना एकदम 12 वर्ष 13 वर्षाचा पोरगा असेल, त्याला कोणतरी मोठा असेल. तो आज प्रत्येकाने बुक्स मधून घेतला पाहिजे, पण आसुरे तोंडामधून वर्ड काढायला प्रत्येकाने आपल्या सेफर तोरामधून ऐकला पाहिजे. जसं आपण मेगिला मध्ये पण बोललो, मेगिला मध्ये आसुरे आपल्याला बुक मधून वाचायला जेव्हा खजन बाबा ते खजन आपले खजान असतो जो मशीदचा, तो मेगीला वाचतोय. सर तो जो कोण आजारी असेल नाही येऊ शकत, सर तर कमीत कमी काय केलं पाहिजे, त्यांनी कमीत कमी घरामध्ये बुक खोलली पाहिजे, आपला खुमाश ज्यामध्ये आपला बेरशीत शिमोत वैकरा जे तनाख आहे त्यामध्ये, ते आपण त्यामधून आपण पराशात कितीचे जे आपण थोड्या वेळाने हे करू त्यामधून हे एंडला दिलाय पराशातचा खोड, ते कमीत कमी वाचला पाहिजे तो पोषण घरीच आपल्या खुमाशमधून, जो आजारी असेल किंवा नाही येऊ शकत. ओके. आणि जेव्हा बेतात तसे आपण पराशात कितीचे वाचू, शब्दला पण शब्द नाहीत कितीचे, जेव्हा पुढच्या शब्द होते येतील ज्यामध्ये आठवण ठेवली पाहिजे कितीचे जी पराशा आहे त्यामध्ये आपण परत वाचू, आणि तेव्हा विचार केला पाहिजे की मी आता मिचवा करतोय तोरामधून. सर तो बितू कामाचं आता तो हा ना, तो विषय काय काय जण जेव्हा अमालेकचं नाव घेतात तेव्हा जमिनीवरती आपटतात, जसं आपण मिगिलामध्ये काय करतो, जेव्हा हमानचं नाव येतात सर्वजण पाय आपटतात का, आठवण द्यायला की त्यांना की डिस्ट्रॉय केला पाहिजे. तो नशीब खाय बायकांना मस्त आहे की नाही, काय काय जण म्हणतात की बायका पण त्या टायमाला त्याला पाहिजे होती, सर्वांना मारायला आलेला तो, बायका पण होती त्यामध्ये, म्हणून त्यांना पण काय केलं पाहिजे, त्यांनी पण हा मिचवा ऐकायला. पण काय काय बोलतात की नाही बायका वॉरच्या कनेक्शन मध्ये नाहीयेत, की बायकांचा वर्ल्डमध्ये नाही त्यांचं वॉरमध्ये काय कनेक्शन असलं पाहिजे की असू दे त्यामध्ये वॉरमध्ये हे करायला.
म्हणून त्यांना नाही मस्ट आहे. पण चांगली गोष्ट असेल, काय काय जण बोलतात की नाही लोकांनी पण जाऊन ऐकला पाहिजे, म्हणून चांगली गोष्ट आहे. बायकांनी पण काय केलं पाहिजे, मस्जिद गेला पाहिजे आणि पराशत जाखोर ऐकला पाहिजे. सर मिनियन देत मग तर 10 माणसं असतील तिकडं आणि नाही ऐकलं दुपारी, ओके काय प्रॉब्लेम झाला नाही माहिती काय येऊ शकले नाही दुपारी मिनखामध्ये 10 माणसं आली बोले "अरे, आम्ही लोक ऐकलं नाही परत करू ऐकू शकतो की नाही. मग ते त्यांच्यासाठी अलाउड आहे सेफे तोरा काढायला बाहेर मिनखामध्ये वगैरे काढू तेव्हा. आणि त्यांच्यासाठी नॉर्मली विदाऊट ब्रखा, ओके की सकाळी पण ब्रखा बोललो. विदाऊट ब्रखा तो पोषण आपला परशात दाखवतो त्यांच्यासाठी परत वाचू शकतो. एक्झाम्पल बायकांसाठी पण. पण जर 10 माणसं नसतील तर सेफेतोर बाहेर काढायला सुरू आहे फक्त तेव्यावरच्या आत म्हणजे आपल्या हेखाल आपला असतो. तर हेखाल म्हणजे इकडं आपण सेफेतोरा बंद असतो तिकडं खोलला पाहिजे तो आपला हेखाल. तिकडंच सेफेतोरा खोलून तिकडंच वाचून परत बंद केला पाहिजे. तर तो परशा जखोर बद्दल बोलू आपण शॉर्टली फटाफट आपण बात करू आपल्या परशा याच मग आपल्या पुरीबद्दल कोणाला क्वेश्चन्स असतील मागच्या वीक मध्ये आपण ऑलमोस्ट बात केली पण कोणाला क्वेश्चन असेल तर विचारू शकता आपल्या ह्याच्याबद्दल पुरीबद्दल. तो आठवण ठेवली पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जखेला मखत शेकेल ज्यांनी कोणी अजून दिला नाही तर कमीत कमी आपल्या उपवासाच्या पहिल्या टायमाला देऊ शकतो मिनखामध्ये. ओके ज्यांनी नाही दिलंय तर आपलं कमीत कमी मिगीला दिसते आणि जरीच कोणाला नाही झाला किंवा आठवण नाही झाली तर काय केलं पाहिजे, तर तो कधी देऊ शकतो आपल्या ह्याला काय बोलतात आपला पुरींच्या नंतर पण देऊ शकतो सदर पुरा महिना आपल्याकडे त्या हिशोबाने. पण चांगली गोष्ट आहे पुरींच्या पहिले दिला पाहिजे का की त्या अजून एक मिचवा होतोय त्यामध्ये पुरीपर्यंत. तो त्यामध्ये आपण मागच्या जन्मात केलं तानीच इस्तेर. इस्तेर हा असं नाही की हा जो उपवास आहे सोमवारी करू आपण सकाळी सनराईज पासून ते सनसेट पर्यंत 3 स्टार्स पर्यंत त्यानंतर आपण मिगीला वाचू. हा कशासाठी करतो आपण आठवणीमध्ये की हाशिमने आपल्याला मिरॅकल केल्या दिवशी. आणि असं की 13th ऑफ आदार हा दिवस होता ज्या दिवशी त्या हमानला पाहिजे होतं की आपल्याला काय करायला सर्व ज्यूज माणसांना मारायला. आणि इथं असं नाही की हाशिमने आपल्यावरती मिरॅकल केला जेव्हा इस्तर गेली आणि त्यांनी बात केली तिकडं आणि हे केली तर तो कॅन्सल केला जो आपल्यावरती आपला हे काढलेला काय बोलतात लॉ लॉ काढलेला त्या प्रत्येक कंट्रीचा की ज्यूइश माणसाला मारला पाहिजे या दिवशी. ओके आणि असं की उलटा दिला की सर्व ज्यूइश माणसांच्या अगेन्स्ट त्यांना मारला पाहिजे. आता आपण त्या आठवणीमध्ये त्या उपवासाच्या टायमाला केला आणि हाशिमने आपल्याला सक्सेस दिला. त्या आठवणीमध्ये आपण काय करतो आता आपण उपवास करतो. पण हा उपवास हॅपीनेसचा आहे नाही दुःखाचा. तर ज्यांना डिफिकल्ट वाटते जे आजारी आहेत म्हातारे माणसं डिफिकल्ट होतोय किंवा काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे नाही करू शकत त्यांना नाही मस्त आहे उपवास करायला. ओके ज्यांचा डोका दुखतोय नाही डिफिकल्ट होते ते त्यांना पण असं नाही की हा उपवास नाही मस्त करायला. सर की आपण पहिले बोललो हा दुःखाचा उपवास नाहीये जसा तिशाव्या आपण किपूर उपवास करतो का की आपल्याला माहितीये की एक मिनिट आपल्याला माहिती आहे की हा जो उपवास करतो त्यामध्ये काय होऊ शकते की दुःखासाठी आहे पण हा उपवास आपण हॅपीनेससाठी आहे म्हणून अलाउड आहे. जर कोणाला डिफिकल्ट वाटते त्याला ना उपवास करायला. पण चालेल की हास्यवला माहिती आहे तुला माहिती आहे की तू उपवास करू शकतोस की नाही. जेव्हा माणसाला काम असतं तर किती तासन तास तो खात नाही पित नाही काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. पण उपवास झाला तर काय प्रॉब्लेम आहे. सगळ्यात चांगली गोष्ट आहे उपवास केला पाहिजे. जे उपवास आपल्या मेगीला दिसते नंतर पर्यंत पकडू शकतात चांगली गोष्ट आहे का त्यासाठी नाही की हा जो उपवास करतो माणूस तर क्या की असं नाही की जो आपला स्टोरी झाली आपली ह्याची काय बोलतात आपला मेगिला तेस्तेरची ती कधी झाली उपवासामध्ये झाली. म्हणून असं लिहिलं आहे की हा मेगिला तेस्तेर पण उपवासामध्ये वाचला पाहिजे. चांगली गोष्ट आहे जे कोण वाचू शकतात कंट्रोल करू शकतात ठीक आहे. जे डिफिकल्ट आहे अलाउड आहे त्यांना जाऊन काहीतरी खाय प्यायला कधी आपल्या मिल्खा झाल्यानंतर 3 स्टारचा टाइम झालाय किंवा आरवीज झाल्यानंतर खाऊ शकतात. ओके जर काय काय मशीनमध्ये काय केलं पाहिजे थोडा ब्रेक केला पाहिजे 10 मिनिटं. आरवीजच्या पहिले 3 स्टारचा टाइम आला 10 मिनिटं अजून ते 5 मिनिटं बाहेर जाऊन केक स्टव थोडा ड्रिंक स्टव वगैरे कशाला ज्यांचा उपवास आहे ते तोडू शकतात ज्यांना पाय तेव्हा. सर तर या उपवासामध्ये सर्व अलाउड आहे. आपण पहिले पण बोललो आंघोळ करायला अलाउड आहे ट्रॅव्हलिंग काम करायला काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये.
आपण ऍडिशनल करतो फक्त अनेनू आपल्या अमिलामध्ये. तर तो आता आपण आलो थोडा बात करू आपला मेगीला बद्दल. तर आज मेगीला मिtzवा आहे आपला. मेगीला वाचायला पुरीमचा जो येतं त्यामध्ये एक मिtzवा आहे मेगीला वाचायचा. चार मिtzवत आहेत तसे. मेगीला आपला वाचतो ते. दुसरा म्हणजे मिशलॉक मनोत आणि मतनोत लिव्योनिम. म्हणजे मिशलॉक मनोत म्हणजे आपला प्रेझेंट देतो. ओके. मिश मिशलॉक कशी मी कशा लिहिसेफ आणि मिशलॉक म्हणत जे आपण पुढच्या मध्ये बघू की प्रत्येक माणसाने एक मिशलॉक म्हणजे एक प्रेझेंट दिला पाहिजे कोणला तरी. ओके. हलाखाप्रमाणे त्यामध्ये कमीत कमी दोन गोष्टी खाण्याच्या असल्या पाहिजेत. त्यामध्ये खाण्याची दोन गोष्टी हो. हा गिले असेल कशा तर गिले बाय एक मिनिट. तर आज असं नाही की मिशलॉक म्हणत म्हणजे एक प्रेझेंट दिला पाहिजे त्यामध्ये जेवण असलं पाहिजे. नाही माणूस बोलायचं मला भांडी द्यायची आहेत किंवा कपडे द्यायचे आहेत. नाही त्याला ऍडिशनल करायचं देऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही. पण मिशलॉक म्हणून दिला पाहिजे. ओके. मतानोतल्या व्ह्यूनी म्हणजे दोन गरीब माणूस बघितलं पाहिजे त्यांना तेवढा प्राईस दिला पाहिजे किंवा पैसे देऊ शकतो किंवा जेवण देऊ शकतो. तर प्रत्येक माणूस खाते रोजचा म्हणजे एक्झाम्पल जसं आपण बोललो वडापाव 30 शेकेल ते तसे दोन वडापाव आणि ड्रिंक ते आणि 30 शेकेलचं आहे. तर 30 शेकेलचं एक कोणाला तरी एक गरीब बघितला पाहिजे आपलं ज्युईश आणि अजून एक किंवा जरी नाही एकदम गरीब जे म्हणजे जसं रस्त्यावरती मागतात त्यांना माहिती आहे की त्याची नाही सर्व कंडिशन चांगली आहे त्यांना पण देऊ शकतो. ओके. किंवा पैसे देऊ शकतो. इथं अलाउड आहे सर. तो टायमिंग कधी आपला मेगीलाचा सर्वात बेस्ट टाइम म्हणजे मेगीला करायला पहिली गोष्ट म्हणजे मेगिलाची जी स्टोरी ऐकू शकतात चांगली गोष्ट आहे. जर आपल्याला टाइम भेटला थोडा शॉर्टमध्ये मी सांगेन मेगिलाची स्टोरी काय होती. पण जे कोण एक्झाम्पल युट्यूब किंवा आपले शिवरीम किंवा बघू शकतो त्यामध्ये मेगिलाची स्टोरी सांगितले चांगली गोष्ट आहे की जेव्हा माणसाला माहिती आहे मेगिलामध्ये काय वाचतोय तर तो अजून त्याचा मिचवा चांगल्या प्रमाणे होतो. तो आज टायमिंग कधी आहे मेगिलाचा दोन टाइम वाचतो आपण रात्री आणि सकाळी. साधारण रात्री 3 स्टारच्या नंतर ते सकाळी सकाळपर्यंत आपल्या सनराईज पर्यंत मी सनराईज पासून ते आपल्या संध्याकाळी सनसेट पर्यंत या 3 स्टार्स पर्यंत सेकंड टाइम ऐकला पाहिजे. दोन्ही टाइम ऐकला पाहिजे की मिचवा आहे दोन्ही टाइम ऐकला पाहिजे. माणूस बोलते नाही मी रात्री गेलो तर सकाळी नाही. नाही काय केलं आपल्या आलाखत लिहिलंय की सकाळचा टाइम हा जास्त इम्पॉर्टंट आहे रात्रीपेक्षा. नाही रात्री पण इम्पॉर्टंट आहे त्या हिशोबाने पण माणसांनी विचार केला पाहिजे चल मी रात्री ऐकला तर सकाळची गरज नाही काय. तर मिचवा आहे दोन्ही टाइम ऐकला पाहिजे. ट्राय केला पाहिजे सुट्टी घ्यायला किंवा थोडं कामावरती जर नाही तर सुट्टी भेटत आहे कमीत कमी कामावरती लेट जा. सर यामध्ये मिचवा त्यांनी केला पाहिजे. एक मिनिट हा. तो Kaya mikro ta megila balayla, velazno lishno ta bayo, vikira shilayla, asmana कोला लायला पुरा रात्री आपण बोललो. ज्यांना डिफिकल्ट आहे मागच्या शिवरीमध्ये बात केली जी माणसाला माहिती आहे की तो नसेल तिकडं किंवा काय असेल तो आतापासूनच काय करू शकतो. तो आतापासूनच आपला मेगीला ऐकू शकतो. सर रोज खदेश पासून मेगीला ऐकू शकतो किंवा त्याला माहिती आहे की तो ट्रॅव्हलिंग मध्ये असेल आणि नाही मेगीला ऐकायला असेल तो आतापासूनच मेगीला विदाऊट रखा ऐकू शकतो. म्हणजे कोणाला वाचता येते किंवा काय ते त्याला बोलू शकतो एक काम कर माझ्यासाठी वाच. आम्ही लोक 10 जण आहेत आम्ही नसू पुरीमला इकडं किंवा मोठ्या शबात किंवा संडेला जाऊन पण बोलू शकतो. त्यासोबत फिक्स करू शकतो ज्याला पुरी आपला मिगीला दिसतर वाचता येते आणि त्याला बोलू शकतो आमच्यासाठी मग वाच मिगीला विदाऊट रखा. तो वाचतोय आणि फक्त जे बाकीचे मिक्स आहे ते पुरीच्या दिवशी करू शकतो त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर सुरू आपल्या मिगीला दिसतेच्या पहिले खाया पियाला फ्रुट्स वगैरे अलाउड आहे काय प्रॉब्लेम नाही. पण जेवण म्हणजे एक्झाम्पल ब्रेड खाते वगैरे थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे त्यामध्ये असुर आहे. गम नशीब त्रिकल्ला लिझर शिलो रेफोल तर बायकांनी पण ट्राय केला पाहिजे नाही खायला मेगीला त्याच्या पहिले पण जर फ्रुट्स वगैरे खाऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. Lapatsim. טוב להחמיא ליטול ידיים קודם קריאת המגילה כדי שיוכל לגעת במגילה. זה ज्यांच्याकडे मेगीला क्षीर आहे. मेगीला क्षीरा काय बोलतात जो पण जसं सेफेतोरच्या पेपरवरती लिहितो तसं त्याला मेगीला क्षीरा बोलतात. आपण जो बुक मध्ये पकडतो ते नाही मेगीला क्षीर आहे.
ओके. तिकडनंच फक्त वाचलं पाहिजे, जसा सेफेतोराच्या पेपरामधून असेल तसा त्यामध्ये वाचला पाहिजे. ओके. नीतीला देदाईम. आणि जो कोण हात लावतोय त्याला मस्त त्यांनी नीतीला देदाईम केला पाहिजे. खूप कव्हर लेश मस्त ते प्रत्येक वर्ड आणि वर्ड ऐकला पाहिजे म्हणून ट्राय केला पाहिजे. मशीदमध्ये नाही लहान पोरांना आणलं पाहिजे की दाखवून मिचवा आहे त्यांना दाखवायचं आहे वगैरे ठीक आहे. पण इथं मिचवा आहे आपला मिगीला ऐकायचा जेव्हा पार्टी असेल तेव्हा घेऊन ये. तर लोक ऐकत तर आहे तसं पण खेळत बसतात आणि असं की ते ऑलमोस्ट त्रास पण देतात माणसांना ऐकायला की ह्याला खबर म्हणजे जरी मी एक वर्ड मिस करतोय त्याला मस्त आहे तो कुठून तरी ऐकला पाहिजे. तो एक वर्ड जो मिस झाला त्याचा आज काय 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 त्याला होते की त्यासमोर बुक असेल त्यामध्ये वाचतो जो मिस झालाय. जर पोरगा येते मशिदीमध्ये आणि तो रडत बसते आणि ऑल द टाइम त्याचा मिस होते. होऊ शकते की त्यांनी मिचवा बरोबर 100% नाही केला. आज म्हणून इथं नाही मिचवा आहे. सर्वांनी आला पाहिजे जे पोरं नाही ऐकत आहे जे पोरं नाही बसताय जे पोरं अजून लहान आहेत मिचवा नाहीये. करू शकतो काय करू शकतो. मशिदीचा एक रूम घ्या तिकडं. सर्व पोरांना बाहेर ठेवा तिकडं आणि कोणाला तरी सांभाळा पैसे द्या. पोरांमध्ये नाही माहिती कोणच्या मध्ये आणि त्याला मला सांभाळित 40 मिनिटं 50 मिनिटं मी गेला वाच संपेपर्यंत 1 तास. एक्झाम्पल काय काय ठिकाणी काय करतात गेम्स बी आणून देतात लोकांना बाहेर आणि त्याला बोलतात की नाही मशिदीमध्ये एंट्री नाहीये. पोरांना तुम्ही लोक बाहेर खेळा काय खेळायचं ते आम्ही लोकांना पूर्वीच आपला मिगीला वाचून झाला तर आम्ही बाहेर येऊ आणि आपण सर्व पार्टी करू. ओके. पण असुऱ्या त्यांना मशिदीमध्ये घेऊन यायला आणि ते काय करतील ते त्रास देतील मिगीला ऐकायला. कुठे केला आता मेगीला उमेद शलियत सिबूर मेगीलाच्या पहिले शलियत सिबूर जो हसन बाबा असतो तो उभा राहतो आणि तो 3 प्रकार करतो. अल मिक्रा मेगीला शसन इसीम आणि शखियानू. जर तो एकटा करतोय तर उभा राहून त्याने ब्राखा केली पाहिजे नंतर तो बसून आपला मेगीला वाचू शकतो. पण मशिदीमध्ये काय करतात काय काय ठिकाणी सर्वजण उभे राहतात ब्राखाच्या टायमाला काय काय जण ठिकाणी फक्त खजन बाबा उभा राहतो. त्या ठिकाणी काय केलं पाहिजे जसं त्यांचा ट्रेडिशन त्या हिशोबाने केला पाहिजे. चल. तो आपल्या मेगिलाचे फर्स्ट ब्राखा आहे आणि एंडची ब्राखा पण आहे. ओके जसं आपण सेफेतोला चढतो फर्स्ट ब्राखा आणि एंड ब्राखा असतो तसाच मेगीला पण फर्स्ट अँड लास्ट ब्राखा आहे त्यामध्ये डिपेंड आहे. ओके. जर 10 माणसं असतील किंवा नसतील 2 गोष्टी आहेत. जर असतील 10 माणसं तर पहिली ब्राखा आणि लास्टची ब्राखा केली पाहिजे. जर नसतील 10 माणसं फक्त पहिली ब्राखा केली पाहिजे. ओके. तो काय काय जण हमानचं नाव गेला की जमिनीवरती आपटतात पाय वगैरे आपला आवाज बिवाज करतात. ट्राय केला पाहिजे फक्त फर्स्ट अँड लास्टला आवाज करायला की नको ते लोक एवढ्या वर्ष करत आलेत वगैरे का की होऊ शकतं की ऑल द टाइम हमन आला की पाय आपटतात आणि तो माणूस बरोबर आपला मिगीला ऐकत नाही. ओके. तर ट्राय केलं पाहिजे सर्वांनी मशिदीमध्ये आला पाहिजे मित्सुबाय प्रत्येकाने मशिदी मिळून तो मिगीला ऐकला पाहिजे. सर क्रिया जर कोण जर कोण आजारी म्हणजे खासदार वारलाय आणि तो 7 दिवस बसतात तरी पण त्याला पण मिचवा आहे आपल्या मेगीला ऐकला पाहिजे पण तो पार्टीमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. ओके. दाखवत फिर आम्ही तो काय काय पोझिशन आहे जे आपण आवाजाने बोलतो मेगीला मध्ये जसं आपण बोलतो इश येऊदी आहे विशेषण बिरा लाईलाऊ ला येऊदी माहिती आहे गोरा बिसिमखा मुर्दे लिफण्या मेलेख. ते चार चार गोष्टी आहेत जे आपण जोराने आवाजामध्ये बोलतो. अलाउड आहे सर्वांना बोलायला सबत चांगली गोष्ट आहे पण हजन बाबांनी परत मेगिलामधून वाचला पाहिजे की प्रत्येक वर्ड जरी त्याला माहिती असेल तरी त्याला मिचवाय काय करायला त्याला मिचवाय आपल्या मेगिलामधून वाचला पाहिजे. ओके. तो एक मिनिट हा. तो इव्हेर इलेम तो טוב, חולה שלא הגיע לבית כנסת ולא שמע מגילה, רשאי חזן ללכת. בסדר, जर कोण आजारी असेल त्याला जर कोण येऊ शकते त्याच्या घरी किंवा तिकडे फॅमिलीमध्ये आणि ते मेगीला ऐकवायला त्या दिवशी मिचवा आहे आणि त्यांच्यासाठी ब्राखा पण करू शकतो. सर पहिली आणि जर 10 माणसं असतील तर आपला एक पण जरी फॅमिलीमध्ये बायका असतील ओके नाही येऊ शकत सर्व आणि ते लोक सर्व इथं काय करतात
घरामध्ये सर्व बायकांना बोलवतात आणि तिकडे मिगीला ऐकतात. सर मिtzvah आहे त्यामध्ये पण. परत तो ब्राखा करू शकतो, बायकांना पण ब्राखा केली पाहिजे. जरी 10 माणसं असतील, मध्ये 5 माणसं आणि 5 बायका, किंवा 5 माणसं, 3 बायका आणि 2 पोरं, जी मोठी आहेत पोरं, नाही परमिसची पण. मग शेवटी लोकांना माहिती आहे कोणाला ब्राखा केली पाहिजे. तिकडं पण लाचची ब्राखा करू शकतो. चला. तो टेलिफोनवरती वगैरे नाही मिगीला ऐकू शकतो, की मिगीला मस्त आहे त्या ह्याच्यामधून ऐकला पाहिजे. चला. आपला लाऊडस्पीकर लावू शकतो की नाही, अलाखाप्रमाणे अलाउड आहे लाऊडस्पीकर लावायला. कधी जर जर मी विदाऊट लाऊडस्पीकर पण ऐकू शकत होतो हजन बाबाचा आवाज, तर लाऊडस्पीकर लावायला अलाउड आहे. की बोलते नाही थोडा बाय अजून जरा स्ट्रॉंग आवाज येईल तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. अलाखाप्रमाणे अलाउड आहे, आपला योमतो नाहीये. ही गोष्ट अलाउड आहे आपल्या पुरीमला यूज करायला. तो बेन मिनखाले अरबी नागुलास की सिबू आठवण दिलं पाहिजे. तो आपल्या पुरीच्या दिवशी मिtzvah आहे. प्रत्येकाने काय केलं पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजेत पुरीचे. आणि खास करून कोणला असं लय की बायकांनी का, की इथं आपल्याला ही गोष्ट कशामुळे आली, की आपण आयडल वर्शिप केले आणि बायकांनी असं लय की ते आयडल वर्शिप मध्ये पार्टिसिपेट नाही केला. आपण जेव्हा इजिप्तमध्ये होतो म्हणून मिtzvah लोकांनी बायकांनी अजून थोडा चांगले कपडे पुरीमला घातले पाहिजे. पुरीम गजल की पुरीम असं नाही की हे पुरीम हजार लेवल किप्पूरपेक्षा पण जास्ती लेवल आहे. म्हणून असं नाही कोला पोषित आहेत. म्हणजे या दिवशी जो नमाज करतोय हशिमकडं, जे त्याला पाय ते भेटू शकते. म्हणजे हशिमकडे बोलते हशिम मला अशी अशी गरज आहे, असं की पुरीमच्या दिवशी बोलते एवढा तो लेवल चांगला आहे आपला, की कोला पोषित आहेत. म्हणजे जो कोण मागते ते हशिम त्याला देतोय. पण आपल्यासाठी पण सेमच आहे, की जो कोण आपल्यासमोर गरीब माणूस आला आणि पैसे मागतोय, मिtzvah आहे त्याला काय करायला, पैसे दिले पाहिजेत. समजलं? טוב, בין מנחה לערבית נהגו להזכיר לציבור, סדר התפילה קודם בתפילת ערבית אומרים בניגון לתהילים תקפה बोलतात. כ"ב, בסדר? आपला 22 तेलीमचा टप्पा आलाय, लमणाचे आले ते शाखार. ते आपल्या नामाजीमध्ये ऍडिशनल आहे याच्यामध्ये, आणि आला निसीम जो ऍडिशनल आहे आपण ऍड करतो. בסדר? הנהגות תפילת पुरीम. אין לזלזל, אסור या माणसाला तो आपला काय म्हणतात कपडे बिडे घालून आलाय तो जोकर बनलाय आणि हे बनलाय, ठीक आहे. नमाज कर, पण नॉर्मल नमाज केली पाहिजे. विदाऊट आपले ग्लव्स. आणि काय काय जण बायकांचं काय केलं, बायकांच्या ह्याच्यामध्ये कपडे घालतात. माणसांनी ट्राय केलं पाहिजे नाही मिक्सर असला पाहिजे त्यामध्ये. का की नमाजच्या टायमाला ही गोष्ट थोडी लांब ठेवली पाहिजे. सगळं काय काय माणसं पितात वगैरे तर सांभाळून केलं पाहिजे. पुरीचं ठीक आहे, पहिले नमाज केली पाहिजे, त्यानंतर ते वाईन पिऊ शकतात. मिtzvah या दिवशी वाईन प्यायला, मिtzvah या दिवशी जास्ती वाईन प्यायला, जे पाहिजे नाही मस्त आहे तो जी ड्रिंक पाहिजे पिऊ शकतो. पण एवढा नाही पिला पाहिजे की तो दुसऱ्या माणसाला त्रास देईल, किंवा लशोनारा बोलतील, किंवा उलट्या करत बसेल मशिदीमध्ये किंवा कशामध्ये. तसं नाही, एवढा माणसाने प्रत्येक माणसाला त्या कंट्रोल माहिती पाहिजे किती आहे. आणि जर त्यामुळं काय कोणाला डॅमेज होते, तर त्याला त्याला भरायला लागेल. अरे पण मी पिल्लेली होती मला माहिती नव्हतं. नाही, तू कशाला पिल्लीस एवढी, तू चुकी केलीस तू भर. सर इन्फिन तो आला निश्चय आपण शाखारीत मिनखामध्ये पण करू, मुसाफ नाही आहे याच्यामध्ये. आला निश्चय आपण बोललो ऍड करायला. तो रात्रीचा टाइम आपण बोललो मिtzvah आहे. काय काय जण बोलतात रात्री भात खाल्ला पाहिजे, की असं की एस्तेर ती कशरूत खायची. आणि कशरूत भातामध्ये काय करायचे, फक्त भात शिजवायला लागत, कशरूची गरज नव्हती तिला. आणि म्हणून ती काय करायची असं की फक्त भात खायची. समजलं? म्हणून काय काय जण बोलतात की रात्री मिtzvah भात खायला, पण रात्री असं काय मिtzvah नाहीये सिवदा करायला. सिवदा करायचं कधी मिtzvah आहे, दिवसाचा. समजलं? तो एकूण बोके भीती तो रात्री झोपायला गेलो, सकाळी ट्राय केला पाहिजे की या दिवशी असं की सर्वात कमी तोरा असतो, की सर्वजण पार्टीमध्ये बिझी असतात. आणि वर्ल्डमध्ये तोरा एवढा लेवलला नसतो. म्हणून मिtzvah प्रत्येकाने काय केला पाहिजे, आपला तोरा स्टडी केला पाहिजे या दिवशी. जेवढा करू शकतो तेवढा या याच्यामध्ये मिtzvah आहे त्याला. ओके. एकूण बोके बेतरी तू दिवशी मला बोले तो सकाळी लवकर उठला पाहिजे आणि मशीद आला पाहिजे. सर नमाज केली पाहिजे जशी पुरी याच्यामध्ये, की आपण बोललो या दिवशी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक माणसाने जास्तीत जास्त नमाज केली पाहिजे. की जर तो नमाज हे चांगल्या लेवलमध्ये करतोय असेल नाही, तर कधीच त्याला काय होऊ शकते, त्याची नमाज पुरी हशिमकडे भेटू शकतो. एक मिनिट हा. अजून सांगायचं होता पण संपायच्या पहिले.
Seguro el 8 minutos. एक मिनिट हा. तो काय बोलतस? Entonces, los para que sea video de Cuba, आलो ना. तो आता चाललंय की पूर्वीच्या दिवशी मिtzvah आहे प्रत्येकाने नमाज बरोबर टायमावरती फिलीन आपण जी नॉर्मल घालतो ते फिलीन बांधू सकाळी नमाज करू शखारीत. शखारीत झाल्यानंतर आपला सेफेतोरा काढतील. ओके. सेफेतोरा काढल्यानंतर आपण फिलींवरतीच आपण मेगीला वाचू. सदर त्यानंतर आपण कंटिन्यू करू आपलं जी नॉर्मल नमाज करतो ती. अशामनु बघत नाही करत आपण. नाही मिंट त्या एक दिवस पहिले, नाही अरवीतला आणि नाही सकाळी पुरा दिवस पुरीच्या दिवशी आपण अशामनु बघत करू का की आपलं योम तो आहे. काम करायला अलाउड आहे की नाही असं नाही की डिपेंड आहे. जर त्या कंट्रीमध्ये कामं करताय तर अलाउड आहे तिकडे काम करायला, पण त्या कामाला एवढी ब्राखा नाही, ब्लेसिंग नाही. पण जर त्याला नाही सुट्टी भेटत आहे काय भेटत आहे तर अल्लाहाप्रमाणे असं आहे की त्यांनी ते पैसे चॅरिटीमध्ये टाकले पाहिजे. ओके. रात्री काम करू शकतो, रात्री अल्लाहाप्रमाणे अलाउड आहे. फक्त जे काही प्रॉब्लेम आहे ते सकाळचा असुर त्याला काम करायला. सर सेवदा तो हा जो एक मिचवा आपण पुरा झाला सेवदात पुरी. त्या पहिले सेवदात पुरी पहिले दिलंय. त्या पहिले आपला मतदानात लेविनी म्हणजे जसंच आपला हे झाला आपला आपला सकाळी पुरीचा आपण मेगीला ऐकला त्यानंतर आपले मिचवा चालू होतो. पहिला खरं म्हणजे सर्वात चांगली गोष्ट मिचवा मतानातले व्यवहार त्याच दिवशी केला पाहिजे. म्हणजे जसं त्याचं पुरींचं संपते जात कोण दोन माणसांकडे ज्यूइश आपले जे गरीबच्या ज्यामध्ये कॅटेगरीमध्ये येतात किंवा ज्यांचं नाही डिफिकल्ट कंडिशन आहे किंवा कधी कधी होऊ शकतं की माणसं एकटे राहतात किंवा काय राहतात आणि कोण नाही त्यांचा वगैरे ते पण होऊ शकतात त्या कॅटेगरीमध्ये. आणि त्या दिवशी काय केलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे प्रत्येक माणसाने दोन मतांवर दोन गरीब माणसांना दिले पाहिजेत. समजा ना, किती त्याचा पैसे दिले पाहिजेत ते माणूस विचार करू शकतो. मला जर एक्झाम्पल मी बाहेर गेलो खायला किती लागतील मला कमीत कमी एक्झाम्पल इस्रायलचा 50 शेकेल्स कमीत कमी लागतील मिनिमम. फलाफल खा टिया घे काहीतरी ड्रिंक घे थोडा आणि येते 50 शेकेल. आज 50 शेकेल आणि 50 शेकेल म्हणजे 100 शेकेल मी काय केले पाहिजे घेतले पाहिजे आणि आपल्या मतानातल्या एव्योनिमला दिले पाहिजे. ओके. म्हणजे दोन माणसांना घेतले पाहिजे ते काय कर आपल्या एका गरीब माणसाला 50 शेकेल दे आणि दुसऱ्या माणसाला तो नवरा बायको पण असू शकते. म्हणजे ते गरीब माणसं नवरा बायको येतात बोललं पाहिजे तुमच्या दोघांमध्ये डिवाइड करा. ओके. त्या बायकोनी पण सेमच केला पाहिजे. जी पोरं बरमिचवाच्या वरती आहे त्याच्या डॅडी मम्मीने त्यांच्यासाठी तो मिचवा केला पाहिजे, त्याला पैसे दिले पाहिजेत. आज हा मिचवा आहे प्रत्येकाने केला पाहिजे. मिचवा दिवसा केले पाहिजे पण पहिले पण देऊ शकतो. म्हणजे जर माणसाला माहिती आहे की होऊ शकते की तो पूर्वीच्या दिवशी त्याला नाही भेटतील आज त्या माणसांना आतापासूनच देऊ शकतो आणि बोलू शकतो जेव्हा ज्या दिवशी पूर मिळेल त्या दिवशी काय कर, ज्या दिवशी पूर मिळेल त्या दिवशी आपला हे वापरून टाक. ओके. ते एक गोष्ट जसं म्हणजे मतानातले घेऊन येईल. بني بايت अगदोली मिगिल मिtzvot मला खयाबीन तो कधी मग पुरी मिtzवा आहे की माणसाने नाही जाऊ शकत स्वतःचा सेवदा करायला जेवायला वगैरे. सर आणि शेवटी काय होते तो शेवटी बघते तर आपला जेवते होते आणि बाकीच्या माणसाने अजून खाल्ला नाही. सर तो पैसे देऊ शकतो त्यामध्ये किंवा जेवण देऊ शकतो. आपण गोष्टी नाही देऊ शकत म्हणजे तर मग त्याचं मतानं रेव्हेन्यू म्हणजे विचार करते 100 शेकेल तर माझ्याकडे एक कपडे पडले 100 शेकेलचे मी किंवा भांडी पडले देऊ शकतो नाही. ते जेवण पाहिजे किंवा पैशानी तर जेवण घेऊ शकतो. ओके. נותנים צ'ק, אני שמותר לתת לו מתנות לאביונים, כל מי שאין לו סכום כסף מאכל למשך שנה. טוב, לא ייתן את המתנות לאביונים גוי, म्हणजे नॉन ज्यूज माणसांना नाही देऊ शकत मतנות लेव्हिनी, फक्त ज्यूज माणसांना दिला पाहिजे. मिचवा आहे कधी काही माणसं मिशलॉफ म्हणत म्हणजे प्रेझेंट जास्त येतात आपल्या फॅमिलीजला आणि मतदानातले एव्हन्यूम फक्त एका माणसाने दिलात नाही. उलटा केला पाहिजे. मतदानातले एव्हन्यूम जास्ती दिला पाहिजे की आपण अजून जेवढा चॅरिटी करू शकतो तेवढा मिचवा आहे. आणि मतदानातले एव्हन्यूम काय करू शकतो तो थोडा कमी करू शकतो. म्हणजे जर 10 माणसांना दे तर 7 माणसांना दे पण ते 3 माणसांचा जेवढा जो तुला आता मी जेवण राहिलाय किंवा पैसे राहिले ते अजून थोडा गरीब माणसामध्ये डिवाइड कर. सर मतदानातले एव्हन्यूम आपण बात केला. माहिती असे एन मेकअप तो ज्यांना मतानं ते बिनून भेटले त्यांनी काय पाहिजे करू शकतो. त्याला पाहिजे ते पैसे घेतले आणि त्यांनी घरातला इलेक्ट्रिक बिल भरला. तर त्याला काय करायचं ते करून दे. मी माझा मिचवा केलाय पूर्ण. ओके. त्यानंतर मिचवा आहे आपला मिशलॉक म्हणत. मिशलॉक म्हणत की प्रत्येक माणसाने असं की आपल्यामध्ये
एकमेकांमध्ये प्रेम जास्ती व्हायला म्हणजे आपल्या फॅमिलीजमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये कम्युनिटीमध्ये, म्हणून आपल्याला मिtzवा दिलाय मिशलॉख मनोत. मिशलॉख मनोत मध्ये काय केलं पाहिजे? एक प्लेट घे, त्यामध्ये एक्झाम्पल पुरणपोळी ठेव आणि आपला छोटी ड्रिंकची बाटली ठेव. मिtzवा त्यांनी पुरा केला. सर, मिशलॉख एक मिशलॉख घेतला पाहिजे 2 मनोतचा, म्हणजे 2 गोष्टींच्या जेवणाचा, आणि तो कुठल्या फ्रेंडला किंवा कोण जवळचा असेल त्याला देऊ शकतो. सर किती द्यायला पाहिजे त्याला काय हे नाही, पण मिनिमम एका माणसाला दिला पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे मी घरातला मी आहे तर मी जाऊन कोणाला तरी देतोय, बायकोनी कोणाला बाईला जाऊन देतोय, सर देते तिकडं. ह्याच्यामध्ये ते लोक मिtzवा करतात. लहान पोरांना पण मिtzवा आहे ते शिकवायला, मिशलॉख मनोत करायला. म्हणून आम्ही काय करतो, लहान पोरांसाठी पण पिशव्या भरतो थोडा, आणि ते लोक जाऊन ज्या फ्रेंड्स वगैरेला देतात. मिशलॉख मनोत एनो याला मिने माखाल वेलो गदी वेलो केसिफ. सर इथं पण जेवण असला पाहिजे. तो बोले नाही माझ्या आता चांगली बूट आहे नवीन, मला प्रेझेंट द्यायचे आहेत, मिशलॉख मनोत मध्ये नाही देऊ शकत. तो ऍडिशनल तुला ऍड करायचं ते कर, पण त्यामध्ये मेन गोष्ट जी आहे ते मी जेवण असलं पाहिजे. किंवा मशके निक्षावले म्हणून जर ड्रिंक्स असेल, 2 टाईपचे ड्रिंक्स टाकतात मध्ये, एक वाईन टाकले आणि दुसरा आपला शोको टाकलाय, ओके, दुधाची बाटली टाकले पियाची वगैरे, ते पण अलाउड आहे. सेजन लो माखन मी तो किम एकदा तो प्रत्येक माणसाला तशीच गोष्ट पाठवली पाहिजे, मग गोष्टी मी त्याला तो एन्जॉय करू शकतो. म्हणजे जर मी कोणाला डायबिटीस आहे त्याला एक्झाम्पल चॉकलेट्स पाठवतोय, तर तो खाणार नाही. जसं माझा मिtzवा पुरा करत नाहीये इकडं. सर मिtzवा आहे, प्रत्येकाने काय केलं पाहिजे, जे खातील त्याच्यामध्ये तोच जेवण त्यांनी दिला पाहिजे. म्हणजे जर कोण कशरूत, एक्झाम्पल इस्रायलमध्ये टाईप्स ऑफ कशरूत आहेत, ओके, तो त्या टाईपचा कशरूत खाते, म्हणजे अश्केनाजी लोक त्यांच्या टाईपची कशरूत आहे. तर मी त्याला जाऊन आपल्या स्फरादी, जे आपण स्फरादी लोक आहेत त्यांची कशरूत नाही देऊ शकत, की तो शेवटी काही खाणार नाही त्यामधून. किंवा उलटा अश्केनादी स्फरादीला ते नाही कशरूत दिला पाहिजे, तो नाही खाणार आहे त्यामध्ये. ओके. तो सेवदा, सेवदा म्हणजे सर्व झाला त्याचा. ओके, ट्राय केला पाहिजे दुपारच्या पहिले हा सेवदा केला पाहिजे, म्हणजे 12:30 1च्या पहिले, 12:30 एक्झाम्पल च्या पहिले, 12 साडेबाराच्या पहिले हा सेवदा केला पाहिजे. मिtzवा आहे, सेवदा ब्रेडवरती केला पाहिजे. चांगली गोष्ट आहे. जर मटन नसेल तर चांगली गोष्ट आहे, पण माणसाला बोलले नाही मटन तसं मग शबातला खाल्ला वगैरे, मग सॅटर्डेला खाल्ला, मला मटन खायचं, मला मच्छी खायची, सर मिtzवा आहे, जे तुला आवडते ते खा. सर झुणका तो वाईन मिtzवा या दिवशी जास्तीत वाईन पिले पाहिजे. म्हणजे काय जास्ती वाईन जरी नॉर्मली तो एवढा पिते, एक मिनिट, अर्धा ग्लास पियाचा तर 1 ग्लास पी, थोडं जास्ती पी, की असं नाही की या दिवशी मिtzवा आहे. आपला हास्य बोलते तू हॅपीनेस मध्ये राहील. जर तो असं की पुरीमध्ये हॅपी असेल, असं की तो पुरा वर्ष हॅपी असेल त्यामध्ये. सर तो तो त्यानंतर आपल्या बिरकातामधून आहे ते आठवण ठेवली पाहिजे. बिरकातामधून मध्ये पण चाललंय की ऍडिशनल आपला आला निसीम, जे काय ऍडिशनल आपण बात करू, ते ऍडिशनल केलं पाहिजे. आपण फक्त बघू आपल्या पुरींच्या दिवशी अजून काही चांगली गोष्ट आहेत जी आपण करू शकतो. सर तो पहिली गोष्ट म्हणजे आपण हा दिवस जो आहे तो सर्वात बेस्ट दिवस आहे नमाजीसाठी. आणि जे काय माणसाला काय इच्छा असेल काय असेल, मिtzवा या दिवशी त्यांनी एक की ऍडिशनल ऍड केली पाहिजे, म्हणजे जी काही इच्छा असेल ती पुरी होते असेल. एक मिनिट फक्त एक पेपर घेऊन येतो ज्यामध्ये दिलेला आहे.
ठीक आहे, पेपर जर माझा भेटला मी साईडला ठेवलेला आपल्या शिवरीसाठी. סגולות של פורים. יש לך משכן שילה שם? כן, אבל איזה דף זה? כל הסגולות? אני פחות, אה? עוד לא הספקתי. एक मिनिट खचली एक मिनिट. आपण संपवते 2-3 मिनिटात, पण फक्त मी आठवण देतो काय काय करू शकतो. पण कुठला तेलीचा टप्पा वाचायचा असतो त्या दिवशी. इंदोर असेल तर मग करा नाव. אני חושב כ"ב, לא, לא, כ"ב, אני יודע, אבל כמה פעמים. בשחר. ברוך מרדכי. טוב, לא רשום פה כלום. עזוב, זה GPT. טוב, אז असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपला मिगीला एस्टर जेव्हा वाचतो, त्या टायमाला पण आपण जे पाय ते मागू शकतो. मिtzvah आहे त्या टायमाला, की असं आहे की सर्वात बेस्ट टाइम आहे आपल्या वरच्या ह्याच्या हेवन मध्ये. ओके. सहज गुलाल पारणं असं असलं की जेव्हा माणूस मतानातले व्योनिम गरीब माणसाला देतो, आणि चांगला गोष्ट आहे की त्याच्याकडे पण ऑल द टाइम जेवण असेल घरी. सहज विष नोगीम लेवकेश भले बजमान जे जो निश्चय त्यांनी याच्यामध्ये आपल्या हार्टमध्ये मागितलं पाहिजे, हशिमकडे हशी मला कधी कमी नसून दे, मला कधी गरज नको कोणची काय कोणच्याकडनं घ्यायची, आणि मी असंच कंटिन्यू मिसवत करत राहील. सहज लोमत पेरेक तेलीम असं चाललंय की पुरी निक्षेपले गदोड. काय काय जण पुरी तेलीम वाचतात, काय काय जण तेलींचा टप्पा जो खफबेत आहे सहज आपला 22 टप्पा जो आहे तो वाचतात, आणि काय करतात आपला कॅन्डल लाईट पण करतात. अं, आपल्या ह्याच्यामध्ये काय बोलतात, एक मिनिट ह्याच्यामध्ये दाखवतो काय बोलला पाहिजे त्या टायमाला. सरस तो आता असं नाही की एक मिनिट जेव्हा तो मिगिलाच्या बाहेर निघायच्या पहिले परशु मप्पा यफ्फा आला सुखान ट्राय केला पाहिजे घरात पण. आपला टेबल वगैरे जसं शब्दात तयार करतो तसा केला पाहिजे. आणि त्यावरती किंवा साईडला 2 कॅन्डल लावले पाहिजेत कोणच्यासाठी. मुर्देखानी असते किंवा तो घरी येईल तेव्हा काय केलं पाहिजे, त्यांनी 2 कॅन्डल लावलं पाहिजेत कोणच्यासाठी. सदर काय काय बघ की पहिले लावला पाहिजे मिगिलाच्या जायच्या पहिले, आणि जेव्हा तो परत येते की अं, जसं आपण शब्दातला कॅन्डल चालू असते तशीच असला पाहिजे. जर त्याला डिफिकल्ट आहे नाही बोलते घरी कोण नसेल आणि वगैरे, तर कमीत कमी नंतर तरी त्यांच्या आठवणीमध्ये म्हणजे असं की मुर्देखान येस्तर यांच्या आठवणीमध्ये हे लावलं पाहिजे सर. तो मोर पन्नीम शिवयम तो वेलोळ कसं ट्राय केला पाहिजे या दिवशी नाही राग केला पाहिजे सदर ही सूर्या दिवशी बेतेम लिवशू एन देचमो मिक्रा. तो विकारा परत तिखा देचमो. טוב, מיד לאחר קריאת המגילה כתוב יש לקדוש לבקש על פרי בטן. בסדר? זה कोणा पोरं पाहिजे वगैरे असं की मिगीला दिसतं झाला की त्यानंतर डायरेक्टली हशिमकडे नमाज केली पाहिजे. जर कोणाला पोरं पाहिजेत काय पाहिजेत तर इथं हा टाइम आहे सर्वात आपला नमाज करायला. सर लिबकेश घेऊ मला कोणता लग्नाचा पाहिजे, पोरांची लग्न नाही होत आहेत काय होत आहेत, आज इथं चांगली टाइम आहे हा नमाज करायला. सर बिर्याणी मिगिला दिसते טוב, גם בחצות הלילה של ליל פורים, ליל יום השני, כל אלה, שהוא יתפלל כל משהו שליבו. זה טריי केला पाहिजे जेवढा नमाज करू शकतो टायमाला सर्वात सर्वात चांगली गोष्ट आहे. צדקת פורים על כך בהמשך. מצוות מתנות לבינו נותנים צדקה לפחות לשני עניים. בסדר? जे आपण पहिले पण बोललो. טוב, תהילים टप्पा पण आपण आठवून दिलाच. गुलाब दुकाल שלום בית, משלוח מנות מאיש לאישה.
हे ऑलमोस्ट आपण बात केली काय करू शकतो या दिवशी. तेलींचा टप्पा पण बात केली. जर कोणाला क्वेश्चन असतील आपल्या पुरीबद्दल तर विचारू, तर ट्राय करू शकतो. कोणाला जर पाहिजे आपल्या पुरींचं स्टोरी वगैरे, तर जर आपल्या इंटरनेटमध्ये असेल किंवा कोण एक्सप्लेन करत असेल, की जर बघायला गेलो ती स्टोरी इझी स्टोरी आहे त्या हिशोबाने, की अहश्वेरोश जेव्हा आपल्या ह्याच्यावरती आला, किंगडमवरती आला, त्यांनी पार्टी ठेवली 180 डेज, म्हणजे 8-10 वर्ष तो पार्टी करत होता. आणि आपल्या ज्यूश माणसांना पण बोलला त्या टायमाला. आणि असं की ज्यूश माणसं आली तिकडं, आणि त्याला पाहिजे होतं की त्या वाजती त्याची बायको, जी नेबुखदनेच्चरची नातू होती, ती येईल आणि ती स्टोरी सांगतो शॉर्टमध्ये, विसरते आपण तशी 5 मिनिटात. ती येईल आणि सर्वांसमोर दाखवेल की सुंदर आहे. तर ती बोलली, कोण आहेस तू? तो बोलते, घोडा सांभाळणार होतास आमच्याकडे, आणि येते ते. आणि असं की ते आकाश राग येते आणि तिला मारून टाकतो. समजलं? आणि त्या टायमाला पार्टीमध्ये काय करतो तो, आपल्या ज्यूश माणसाला पण बोलतो, मोर्देखा बोलतो जाऊ नका. तो ते घाबरू नका, सर्व कश्यर आहे, हे आहे. पण तरी पण कधी होती पार्टी असलेली आहे, की ती शबातच्या दिवशी होती. आणि काय काय जणांनी ऐकला, कमी माणसांनी, आणि नाही गेले, पण बाकीचे सर्व गेले. आणि हाशिमला इथं राग आला, आणि असं की वरती त्या दिवशी जजमेंट झाला की आपले सर्व ज्यूश माणसं मारले जातील, की शब्बात नाही पाळला, खायला गेले, हे ते. आणि असं की तो कोणाला समजला, मोर्देखाय. हा, ओके. गॅब्रिएल बोलते की आपल्या ह्याच्यामध्ये पण काय बोलतात, आपल्या साईटवरती आहे जी आपण तोरा फॉर यू, त्यामध्ये त्यामध्ये पण आपला हे दिलंय, स्टोरी दिलेली आहे आपल्या मेगीला दिसते. ज्यांना पाहिजे ते ऐकू शकता. नॉर्मली तो पार्टी करतो तिकडं, शिमला राग येतो त्यावरती, आणि आपल्यावरती असं लय की मारायला आपल्याला येतं. पण असं लय की जे नाही डायरेक्टली त्याच वर्षी झाला, असं लय काय काय ना की ते ऑलमोस्ट 7 ते 8 वर्षानंतर ते सर्व झाला का, की हशीम थांबलेला असतो, कधी आपण पश्चाताप करतोय. आणि त्या टायमाला तो तिथपर्यंत वाशीला मारून टाकलं असतं, आणि त्याला पाहिजे असतं की त्या ठिकाणी कोणतरी दुसरी त्याची क्वीन येईल. आणि हशीम कोणला पाठवतो तिकडं, एस्तेरला. एस्तेरला नाही जायचं असतं, पण मोर्देखाय बोलतो की हशीमला तसं पाहिजे, म्हणून तू जा. आणि ती जाते तिकडं. आणि मोर्देखाय बघू आपण पहिल्या टाइम त्या अहश्वेरोशला मरण्यापासून वाचवतो. त्याला विष टाकतात जेवणामध्ये, आणि त्याला माहिती पडतं की त्या जेवणामध्ये विष आहे, तो सांगतो. आणि आपल्या अहश्वेरोशला वाचवतो. त्यानंतर हमान येतो, आणि हमान त्याला बोलतो की बघ, इथं एक माणसं आहेत जे नाही आपल्या कंट्रीच्या प्रमाणे चालतात, त्यांना मारून टाकला पाहिजे, मी तुला पैसे पण देतो. आणि असं लय की अहश्वेरोशला पण नाही आवडायचे आपण ज्यूश माणसं. तो बोला, "बिस्तर ठीक आहे, तू पैसे बिशे बात नको करू, आपण साईडला बात करू पैशाचे, पण सर्वांसमोर बात नको करू." आणि त्यांनी ऑर्डर देतो सर्व ज्यूश माणसांना मारायला. तेव्हा आपला मोर्देखाई येतो आणि एस्तरकडे जातो. एस्तरला बोलतो, जा किंगकडे, त्याला बोल की असं असं आमचा हे झालेलं आहे, आपला प्रॉब्लेम आहे आपल्या आपल्या मारासाठी. त्यांनी 127 कंट्रीजमध्ये लेटर पाठवले सर्व मारासाठी. पुढच्या वर्षी कधी, पुरीमच्या दिवशी युद्ध गिमेल, म्हणजे 13th ऑफ अदार, त्या दिवशी सर्व आपल्या ज्यूश माणसांना मारणार आहे त्यामध्ये. तो बोलतो, मी कशी जाऊ, मला अजून त्यांनी बोलवलं नाही. असं की किंग समोर कोण येऊ नाही शकत जर त्यांनी बोलवलं नाही, नाही तर त्याला मारून टाकतात. असं नाही. ती बोलते, बघ, तू जाशील तर आपल्या ज्यूश माणसांना वाचवशील. मोर्देखा बोलते तिला, तुला तुला नाही माहिती की हशिमनी का तुला सिलेक्ट केला इथं आपल्या या पॅलेसमध्ये एंट्री करायला. होऊ शकते की ते आपल्या ज्यूश माणसांना वाचवायला. सर, तर ती बोलते, ठीक आहे, मी तयार होते. ती शेवटी जरी तिला माहितीये की खोली तिला मारू शकते तो किंग, तरी पण ती जाते आपल्या ज्यूश माणसासाठी. पण ती बोलते की माझ्यासाठी उपवास करा 3 दिवस. आणि असं लय की आपले सर्व ज्यूश माणसांनी 72 आवर्स 3 दिवस उपवास केला. आणि ती गेली किंगकडे. किंगकडे गेली. किंग बोलला की बघ, असं असं आहे, मला पाहिजे की तू उद्या पार्टी करतोय, तू हमान आणि आपण 3 जण बसू. किंग बोलतो, काय अशी बोलते, सर ठीक आहे. एंट्री करतात, हमनला बोलवतात, आणि हमन पण येतो सोबत. ती त्या वेळेला बसतं खातात, पण ती बोलते, नाही, मला उद्या बोलायचं आहे काहीतरी, उद्या परत आपण पार्टी करूया. तर तो किंग बोलतो, विषय ठीक आहे, पण तो रात्री विचार करायला लागतो, अरे कोण आहे असा, होऊ शकते की मला मारायला पाहिजे आणि तो बोलत नाही. फक्त ते की पहिले पण तसं झालेला. आणि तो मोठदेखाला प्राईज देतो वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी परत येतात, तर ती बोलते की बघ, ह्या माणसाला पाहिजे की आपल्या ज्यूश माणसाला मारा, माझ्या कम्युनिटीला मारायला वगैरे. आणि आकाश विरोज काय करतो, त्याला ऑर्डर देतो की तिकडे ज्यांनी जे काय बोलतात, लटकासाठी मोर्देखाला ठेवला तिकडे, त्याला आणि त्याच्या 10 पोरांना लटकून टाकतात. आणि इथं आपली ही स्टोरी मिगेल तिस्तरची एंड होते. म्हणजे असं नाही की पुऱ्या कंट्रीजमध्ये पण ऑर्डर्स पाठवले की जेवढे तो पहिलीची ऑर्डर कॅन्सल करून, ते उलटा जे ज्यूइश माणसांना मारायला येणार होते त्या लोकांना मारून टाकायला. सर,
ही ऑलमोस्ट शॉर्टमध्ये स्टोरी आहे. ज्यांना पाहिजे आपल्या अजून स्टोरी आपल्या ह्याच्यामध्ये, तर आपल्या साईटवरती जाऊन चेक करू शकतो. सर्वांना मी थोडं फास्टमध्ये बोललो, पण त्याला पाहिजे आरामात घरी बसून ऐकू शकतो. असं कोणाला बद्दल काय क्वेश्चन्स असतील काय असतील तर मला विचारू शकता. मी आता ऑनलाईन आहे. सर्वांना शबत शलोम आणि मिशलॉफ पुरी मनोत मध्ये केन. मिशलॉफ मनोत पाठवतात त्याच्यामध्ये ड्रिंक्स किती एक पाठवायचे का दोन? दोन टाईपचे काहीतरी टाकले पाहिजेत. मला पाहिजे मी दोन खाण्याची गोष्टी टाकू शकतो, किंवा एक खाण्याची गोष्ट आणि ड्रिंक, किंवा दोन ड्रिंक पण टाकू शकतो, दोन टाईपचे. ओके. ठीक आहे. तीन ऑप्शन देते असं आहे. का? जेवण जेवण देऊ शकतो, जेवण आणि ड्रिंक देऊ शकतो, ड्रिंक आणि ड्रिंक देऊ शकतो. काय पाहिजे? सम्यक. Idioma पुरी समय. Yoruba, तुझा रबा. Todarabba, पुरी समय. Shabbat Shalom, Purim Sameach. शबत शलोम. पुरी समय. पुढच्या वीकमध्ये आपण भेटू. कोणाला क्वेश्चन असतील नंतर आठवण आली तर आपले व्हॉट्सअप सर्वांचे आहेत. टेलिम 22 कुठल्या दिवशी आपल्या उपासाच्या दिवशी वाचतात ना टेलिम 22 ते 22 उपवासच्या ऑन द दिवशी पण वाचतात, आणि पुरीच्या दिवशी पण जेव्हा आपण कॅन्डल लाईट करू, तर असं की चॅरिटी केली पाहिजे आपल्या मुर्देखानी एस्थरसाठी, आणि हा तेरीचा टप्पा पण वाचू शकतो. 22 Todarabba, Purim Sameach. पुरी समय. Todaraba Ori, बाय बाय. तुझा रबा. Ori Mama, बोल. फोन कर. बात करून नाही घेऊ मी पुढं. करते फोन. हो. तो तुझा रबा आणि पुरी समय.